मंडे मॉर्निंग 9 वाजून गेले आणि रात्री मला वाटतं 3-4 वाजताच लाईट गेलेली. रात्री 2-4 वेळा पण लाईट गेलेली, पण 3-4 वाजता लाईट गेली त्यानंतर आलीच नाही. भरपूर जोराचा पाऊस चालू आहे. पावसातच दिसते जरा कमी झाला आहे, त्यामुळे जरा टाईमपास करायला बाहेर आलेलं. इथे भेंडी लावलेली, लाईट नाही आहे. सगळे म्हणजे बॅकअपची लाईट संपलेली आहे, लॅपटॉपची बॅटरी उतरली आहे. त्यामुळे आज बहुतेक ट्रेडिंग होणार नाही वाटतं, काय माहिती. कारण की मी वायफायसाठी एक इन्व्हर्टर बनवलेलं आहे, ते पण संपलेलं आहे. कारण की 7-8 तास त्याची काय बॅकअप नाही जात, तो 4 तास चालतो. आता बघूया दिवसभर काय करायचं. थोड्या वेळाने आता मार्केट तर ओपन झालेलं आहे, बघूया प्री ओपनिंग मार्केट किती काय दाखवतं आहे, अजून चेक नाही केलेलं. आता आज जाईल आणि बघून आईने नाश्त्याला काय बनवलं आहे मस्तपैकी. नाश्त्याला काय? कांदा पोहे. ओके, कांदा पोहे. कांदा पोहे. ना पाण्यात आता जायचा प्रयत्न करू. तिथं टाकलंय. मस्तपैकी पावसाचा आनंद घेताना आमचा बिट्टू. पावसाने तर आज कहर केलेलं आहे. आज म्हणजे कालपासूनच जोरजोरात चालू आहे. लाईट नसल्यामुळं खूप अवघड होतं. खूप सवय झाली आता लोकांना इलेक्ट्रिसिटीची. आता लाईट नाही आहे, आंघोळ नाही. जेवण तर बनवू शकतं गॅस असल्यामुळे, पण बाकीच्या गोष्टी काम थांबलेलं आहे, गोष्टी तर अडलेल्या आहेत. बघूया काय करता येईल आता. भयंकर पाऊस चालूच आहे आणि माझ्या घराच्या मागे एक शाळा आहे, तर तिथे एकदम पूर्णच्या पूर्ण भरून घ्यायचं होतं. भयंकर पाऊस चालू आहे. मला वाटते आज इथंच उभं राहिलं तर आंघोळ होऊन जाईल. साबण घेऊन यायला पाहिजे आणि अशीच आंघोळ केली पाहिजे. ब्लॅक अँड व्हाईट ठेवल्या मुद्दामून, कारण की थोडं भिंतींचा पावसामुळे काळ्या झालेल्या आहेत. आज पक्का कंटाळा आला आहे. काय करायचं, बाहेर पण नाही जाऊ शकत आणि गार पाण्याने आंघोळ करायची अजिबात इच्छा नाही आहे, कारण की आधीच गार आहे, उगाच आजारी पडायची लक्षण आहे. त्यामुळे गार पाण्याने आंघोळ केलं तर अवघड होईल. आणि आत्ता स्क्रीनवरती पावसाचा थेंब पडल्यामुळं जरा स्क्रीन धूस झालेली आणि मागे इथे शाळेमध्ये एकदम भयंकर तळं साठलेले. ही माझी जुनी शाळा आहे, म्हणजे मी नंतर चेंज केलेली. आणि कॉमन, बापरे खूपच पाऊस पडतोय आणि ते बटनांवरती क्लिक होतं आहे ऑटोमॅटिकली. भयंकर पाणी साठलेलं आहे ग्राउंडवरती. त्या साईडने थोडंसं रस्ता असल्यामुळे मग पोरांना असं आत जाण्यासाठी चान्स आहे. इकडे शाळेचं गेट आहे आणि आता बोर होतं आहे. मी आता चाललो आहे टेरेसवरती. इंजर काम आहे. पावसाने मस्तपैकी पाणी टेरेसवर साठलेलं आहे आणि एवढं पाणी पण खूप आहे लीक करण्यासाठी. त्यामुळे आता हे पाणी सूप कुठे गेलं. सूप मी बहुतेक खालीच ठेवून आलं, इथंच विसरलं. भरपूरच पाणी साठलेलं आहे. आता परत खाली जायला लागेल सूप आणायला. सूप आणूया
आणि ते पाणी उडून टाकेल, नाहीतर मग माझ्याच रूममध्ये लिकेज चालू होईल. पण इथं थोडंसं डेंजर काम आहे. इथे छोटेसे किडे आहेत जे असे दिसतात. कुठे गेले? दिसायला खूप सुंदर आहेत, असं वाटतं की त्यांना असं जपून ठेवावं, पण जपण्याजोगे नाही आहेत ते गेमाडपंथी आहेत. म्हणजे त्यांच्या संरक्षणासाठी हे सगळे, कुठल्या किड्याने वगैरे खाऊ नये. इथे पाणी गळण्याचं काय कारण आहे काय माहिती. तिकडे छोट्या साईडला छोट्या छोट्या छत्र्या पण आलेल्या आहेत. बहुतेक एक वातावरण तयार झालं असेल त्यांना, छत्र्यांना जन्माला घ्यायला. माहीत नाही आता बाकीच्या गोष्टी काय असतात खरं, ते कसे जन्माला येतात काय येतात. आता थोडं टाकीतनं पाणी काढून तिथे जे शेवाळ आले त्यावर टाक. मार्केटमध्ये अजून तर काय मुवमेंट नाही आहे. आणि लाईट यायचा काय अजून मला तर काय वाटत नाही. पण लाईट येईल कारण की भरपूरच पाऊस चालूच आहे अजून. त्यामुळे आता आमची ड्युटी आहे की टेरेसवर जायचं आणि पाणी साठले ते काढूया, नाही तर मग घर गळायला लागेल. कारण की खाली तर किचनमध्ये थोडं पाणी गळायला लागलं आहे. माहीत नाही कसं काय, पण आता सगळे हत्यारं जोडून, कारण की आता आई तर पूजा करते तेव्हा मग तिला आवाज देण्यात काय अर्थ नाही. अवघड काम आहेत. 3च फरशा साफ केल्यात आत्ताशी. 3 नाही 4 केलेत, पण बोटं वाकडी झालेत. 3, 3.5, 4. आता पटापट होईल 5 मिनटात सगळ्या फरशा साफ करायच्या. काही जणांना सवय असते अशी, काही हेवी कामं करताना किंवा असं कॉन्सन्ट्रेट करताना असं करायची. म्हणजे माहीत नाही, लहानपणी मी पण करत असेल अशा गोष्टी. आता थोडं मोठं झाल्यावरती समजदारी येते आणि मग माणूस त्या गोष्टी अवॉइड करतो. काही जण तसंच असतात, अवॉइड करत नाही कारण की त्यांना ती सवय झालेली असते. म्हणण्यापेक्षा ती एक समजदारी येत नाही की बाबा हे नाही केलं पाहिजे. फुल माती जमा आहे, फुल ऑन माती. मग झाडं कशी नाही येणार. आणि आता पाऊस पण वाढला आहे, तर मला काहीतरी आणून याच्यात घुसवायला लागेल.
एवढी माती होती त्यामुळे पाणी जात नव्हतं, नाही तर आत्तापर्यंत गेलं असतं. खूप घाणेरडा वास आहे या पाण्याला. पाणी अजिबात पडत नाही. एवढं जोरात मारतं तरी पाणी पडत नाही. मोठं काहीतरी घुसवायला लागेल त्यात. भयंकर घाण झालेले. एक तर वायर तरी शोधायला लागेल, नाहीतर एखादी तार वगैरे. तार तर भेटली आहे मला, पण त्यापेक्षा बेस्ट हा पाईप असेल. मस्त पाऊस पडतोय. असं वाटतं इथंच एक व्हाईट कलरचं म्हणजे ट्रान्सपरंट प्लास्टिक मारायचं आणि निवांतपैकी असं चारी बाजूला पॅक करून बसायचं. एकदम मस्त चिल आहे. वरच्या साईडला म्हणजे हां ठीक आहे, झाडं वगैरे व्यवस्थित दिसतात, साईडला घरं वगैरे, पण एक आधीपासूनच असं निसर्गाबरोबर राहणं आधीपासूनच आवडतं. तर एवढं साफ करून पण हे पाणी जात नाही. काय बोलावं याला. तिकडे खड्डा झाला, त्यामुळे हे आता पायाने असं ढकलायला लागलं. अरे मूर्खा, तुझ्याकडे सूप आहे ना? टेरेसवरचं पाणी काढून तर खाली आलं आणि खाली येऊन बघतोय तर बँक निफ्टी 400 पॉईंट खाली. म्हणजे बघायला गेलं तर सकाळची 120 पॉईंट खाली होते, मग नंतर ते थोडे कन्सोलेट करून खाली आली. मग त्यानंतर मग ती परत अजून 200 पॉईंट खाली आलेली आहे. पण आता ते बघायला गेलं तर चार्ट पॅटर्ननुसार तर ते सगळे इंडिसिजन कॅन्डल, डोजी इंडिसिजन कॅन्डलमध्येच आलेले आणि मध्येच एक अपसाईड मोदीला आणि भस्कन खाली आलं. भयंकरच होतं मार्केट. म्हणजे जसं या प्रकारे खाली आले तर ते अचानक नाही आलेलं. इथं वरती गेलो, इथं एक ट्रेड मिळाला असता, पण तो इथपर्यंत होता, पण तो पण मोठा स्पाईक. म्हणजे तेव्हा मी तर वरती होतो, त्यामुळे आता हे 1 मिनटात लावलं आहे. मी मागायचं असं म्हणलं की 1 मिनटात स्विच झाल्यानंतर, पण मी ट्रेडिंग करतो 5 मिनटावरती. त्यामुळे 5 मिनटामध्ये ही वरची जी कॅन्डल होती ती, पण तिचा स्पाईक एवढा मोठा होता, मग ते त्याच्यावरचा एसल असतो, त्यामुळे तो थोडा रिस्कीच होता आणि 20 ml सपोर्ट घेतो. आणि अचानक भयानक खाली आलेलं, त्यामुळे ते रनिंगमध्येच घेता आलं असतं तर घेता आलं असतं. त्यामुळे आज मार्केटमध्ये तर काही पॉसिबल नाही आहे. आता दुपारनंतरच जर काही मिळालं, आता तर काय घेण्यात काय अर्थ नाही. आता थोडं साईडवेज असू शकतं किंवा खालीच जाईल मार्केट, वर जाण्याचे चान्सेस कमी आहेत. आत्ता तर मार्केटमध्ये मुवमेंट येणं मुश्किल आहे. गेलं तर जास्त करून लोअर लोज पॅटर्नमध्ये खाली जाईल आणि बाकी
वरती जायचं असेल त्याला तर मग दुपारी 12:30 किंवा 1:30च्या नंतर मग UK मार्केट ओपन वगैरे झालं तर मग मुवमेंट येऊ शकते. नाहीतर आता तर सेलर्सच पैसे कमवतात बघायला गेलं तर. मस्तपैकी पोह्याची ढेकर आलेली आहे. आता बघूया, आता वरदून बसायचं. आता सगळं पाणी तर हे केलेलं आहे. 10-20 पॉईंट आता तसेच घेऊन करायला लागेल. आजच्या दिवसाचं लेवल करायला लागेल. नाही तर मग संध्याकाळी क्रूड कमोडिटी मार्केटमध्ये काहीतरी जुगाड मारायला लागेल. स्टॉप लॉस ट्रेल केलेलं आहे. ॲक्च्युली टार्गेटला आलेलं आहे. इथं सपोर्ट आहे. बघूया आता इथनं जर कहाँ जा रहे हो? क्या कर रहे हो तुम? क्या कर रहे हो? हे छोड़ो मुझे उल्टी खोपड़ी। जुबान संभाल के. तुम जेल जाना चाहते हो सिर्फ एक बिस्किट पैकेट के लिए? देखो चारों तरफ कोई पुलिस दिखाई दे रही है? क्रिसमस है ना? पावसाने आज तर काय कहर केलेलं आहे. आत्ता असंच बाहेर चक्कर मारून आलो, पण तुफान पाऊस आहे. रेनकोट घालून पण भिजू शकतो माणूस, इतका भयंकर पाऊस आहे. आणि सकाळी मी टेरेसवरती साफसफाई केलेली, पाणी काढलं होतं, तरीसुद्धा भयंकर पावसामुळे आता लिकेज पूर्ण गळायला लागलेलं आहे वरचं. आता मला माझा ट्रेडिंगचा जो सेटअप आहे तो हलवून दुसऱ्या भिंतीला घ्यायला लागणार आहे, कारण की पाणी पडतंच आहे. त्यामुळे थोडं रिस्की शॉट आहे. लॅपटॉप किंवा स्क्रीन खराब होण्याचे चान्सेस जास्त आहे.